फायनलचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ SP ग्रुप चषकाच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. डावलपाडा विपक्ष भाल. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. स्ट्राइक इनला फलंदाज रोहित आहे. रोहित आणि आकाश ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश आहे. गोलंदाज प्रथमेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. यावेळी ड्राईव्ह केलंय. बॅक टू द बॉलर खेळले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धावे चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश झाले. बॅटिंग करणाऱ्या डावलपाडा संघाची धावसंख्या आहे 1. या एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज रोहित. चांगली सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. आकाश यस, आज आणि उद्या जे संघ क्वालिफाय होतील त्या दोन संघांमध्ये तिसऱ्या दिवशी ठीक संध्याकाळी 7:30 वाजता सेमीफायनलचा सामना असेल. चौकार येतोय फलंदाज आकाशच्या बॅटमधून. या इनिंग मधील हा पहिला चौकार. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. बॅकपुल जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत विश्व राणे, ज्याने आजचा दिवस आजची रात्र गाजवली आहे. कारण की दुसऱ्या सामन्यामध्ये 4 चेंडू आणि 3 धावा डिफेंड केल्या. या आधीच्या मॅच मध्ये देखील 3 विकेट मिळवले. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आजच्या रात्रीमध्ये विश्व राणे अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. अपकमिंग रायझिंग स्टार. स्वीप करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये डावलपाडा संघाने बिनबाद 8 ही चांगली सुरुवात केली आहे आकाश आणि रोहितने. कारण की 3 षटकांच्या सामन्यामध्ये 30+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता. येतोय डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 8. परंतु या वर्षी डे नाईट फॉर्मॅट आहे. 52 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रमोदने इम्प्रेस केलंय. नक्कीच अष्टपैलू कामगिरी केली आहे आजच्या या रात्रीमध्ये. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल चांगली केली आहे प्रमोद.
या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं गोलंदाज प्रमोदचं. यावेळेस बॅटची कडा होती आणि विकेट किपरने प्रयत्न खूप चांगले केले होते. 1 धाव झाली पूर्ण आणि धावबादची संधी. विकेट डोक्यामध्ये. फलंदाज झाले बाद आणि पंचांनी रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि पाहूया आपण काय निर्णय येतोय. यस, OUT फलंदाज झालाय बाद. लागतोय हा पहिला धक्का. रोहित बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. न्यू बॅट्समन आहे हरेश. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय रोहित. धावसंख्या आहे 10. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे प्रमोदचं. प्रमोदने या संपूर्ण रात्रीमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. तोच प्रमोद आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन. मिसटायमिंग आहे. कॉटन बॉलची संधी. प्रमोद जज करतोय आणि अप्रतिम झेल पकडलाय. या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे सीनियर आकाश. बॅक टू द पवेलियन. सूरज म्हस्कर येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. आकाश आणि रोहित. हरीश आणि सूरजला इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. दोन्ही नक्कीच सख्खे बंधू आहेत. हरीश आणि सूरज. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. कारण की 2 बाद. धावसंख्या आहे 10. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 3 षटकांचा सामना आहे. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मध्ये. परेश म्हात्रे होते. मिल्टीला चेंडूवरती 3 धावा आणि 3च धावांवरती समाधान मानावं लागेल. जास्तीत जास्त धावसंख्या बनवावी लागेल डावलपाडा संघाला. कारण की या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भाल बी संघाने 51 धावा बनवल्या होत्या 3 षटकांमध्ये. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. कमीत कमी 30+ धावा बनवावे लागतील भाल संघाला. भाल संघासमोर डावलपाडा संघाला. धावसंख्या आहे 13. स्ट्रायकिंगला फलंदाज हरीश येतोय. प्रमोद लेफ्ट राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. याही षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि येतो हा डॉट बॉल. प्रचंड अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय याही सामन्यामध्ये. प्रमोदने
इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकलेत आणि आतापर्यंत धावा खर्च केलेत 5 आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. कॉट एंड बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता आकाश. संघर्ष सुरू आहे या सामन्यामध्ये. डावलपाडा या संघाचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मिळते एकदा या चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 7.00च्या सरासरीने बनवल्या आहेत. 2 बाद 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज विश्व राणे. विश्व राणेने इम्प्रेस केलंय आजच्या रात्रीमध्ये. क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे आणि क्वार्टर फायनलचा सामना भालबी संघ खेळतो विश्व राणेमुळे. कारण की ज्या विश्व राणेने दुसऱ्या सामन्यामध्ये 4 चेंडू आणि 3 धावा डिफेंड केल्या होत्या. स्ट्राइक इनला फलंदाज हरीश आहे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल कारण की अंतिम षटक आहे. फक्त 14 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 16. चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आजच्या रात्रीमध्ये. भालबी या संघाच्या माध्यमातून दोन्ही संघांनी इम्प्रेस केलंय. भालबी आणि डावलपाडा या दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकून नक्कीच क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेले आहेत आणि क्वार्टर फायनलच्या या मॅचमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. विश्व राणे राईट अमोर द विकेट. स्ट्राइक इनला फलंदाज हरीश. हाफ ट्रॅकर आहे. हुक केला चेंडूला. चेंडू येतोय लॉंग लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 22-22. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हरीश चांगली बॅटिंग करतोय या अंतिम षटकामध्ये. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्यामध्ये एक फायटिंग टोटल नक्कीच उभी करू शकेल डावलपाडा संघ. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरीश आणि सूरज मध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे. धावसंख्या 24-24. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. डावलपाडा संघाचे प्रेक्षक आणि भालबी संघाचे प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपापल्या संघांना ते देखील सपोर्ट करतायत.
क्या बात आहे. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते, हुक करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 24. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. हरेसचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. शेवटच्या बॉलवरती यश मिळतंय विश्व राणेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 आणि 25 धावांचं टार्गेट सेट केलंय डावलपाडा संघाने भाल बी या संघासमोर. बनवायचे आहेत या सामन्यामध्ये भाल बी या संघाला आणि सलामीची जोडी आपण पाहू शकाल. प्रमोद आणि नितेश ही जोडी आहे आणि गोलंदाज आहेत हरेश. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 25. या सामन्यामध्ये 8.33च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी भाल बी या संघाला. टेन क्लिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साईनाथ दादा पाटील, रवी दादा पाटील आणि साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे आयोजन. आजची ही पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील शेवटचा सामना सुरू आहे. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 25 या सामन्यामध्ये आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहे प्रमोद सोरखादे आणि नितेश म्हात्रे. यस, आज जो संघ क्वालिफाय होईल आणि उद्या जो संघ क्वालिफाय होईल त्या दोन संघांमध्ये फर्स्ट सेमीफायनलचा सामना असेल आणि तो सामना तिसऱ्या रात्री संध्याकाळी 7:30 वाजता असेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
25 धाव बनवायचे आहेत आणि प्रमोद आहेत स्ट्राईक इनला, ज्या प्रमोदने याआधी 35 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती याआधीच्या सामन्यामध्ये. तोच प्रमोद स्ट्राईक इनला आहे आणि गोलंदाज हरीश. पहिला चेंडू बॅटची कडा आहे आणि चेंडू पडलाय नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1. प्रमोद आणि नितेश ही आक्रमक जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज हरीश आहेत. 25 धाव बनवायच्या आहेत. यादीच्या सामन्यामध्ये 51 धाव बनवल्या होत्या याच भाल बी संघाने आणि त्यांच्या समोर 25 धावांचं लक्ष्य आहे. परंतु गोलंदाजी डावलपाडा टीमची खूप चांगली आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. आकाश आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंग सामने नेहमीच आम्ही पाहिलेत शेवटच्या षटकापर्यंत रंगताना, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना. हाही सामना तसाच बघायला मिळेल का प्रेक्षकांसाठी? कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे, अस्तित्वाची ही लढत. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये. दोन्ही संघांचं स्वप्न आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करतायत आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 2. बिनबाद दोन्ही धावसंख्या आहे. कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल? कारण की स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा लोकप्रिय आहे. हरीश जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल डावलपाडा टीमला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईस. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. कारण की दोन्ही संघांचे प्रेक्षक पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आहे 3. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज. आतापर्यंत हरेशने इम्प्रेस केलंय या षटकामध्ये. ज्या भाल बी संघाने यादीच्या सामन्यामध्ये 51 धाव बनवल्या होत्या, त्याच भाल बी संघाला या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये, क्वार्टर फायनलच्या या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागतोय. या पहिल्या षटकामध्ये यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या आहे 7. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चौकार येतोय नितेशच्या बॅटमधून. नितेश म्हात्रे ऑन स्ट्राइक.
ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार नितेश म्हात्रेच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भालबी या संघाची बिनबाद 11. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले फलंदाज नितेश म्हात्रेने. आणि आता मात्र समीकरण सोपं झालंय भालबी या संघासमोर. कारण की 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज ज्युनियर आकाश येत आहेत. ज्युनियर आकाश, हरेश, सिनियर आकाशने आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजी चांगली केली आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. प्रमोद स्ट्राइक एंडला आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज प्रमोद. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आहे. क्या बात आहे. सेन्सिबल बॅटिंग प्रमोद करतोय. सॉफ्ट हँडने खेळले होते. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. प्रमोदला माहिती आहे प्रत्येक सामना हा चौकार किंवा षटकार मारून जिंकून देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल. आणि सिंगल डबलला तो देखील प्राधान्य देतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. प्रमोदला माहिती आहे सिंगल डबलने देखील हा सामना आम्ही जिंकू शकतो. हा आत्मविश्वास प्रमोद मध्ये आहे आणि सेन्सिबल बॅटिंग प्रमोद करतोय. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत. कोणताही धोका तो स्वीकारत नाहीये आणि मिळते एकच धावे चेंडूवरती. कव्हर ड्राईव्ह केलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. नितेश म्हात्रे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत आणि प्रमोदने त्याला स्ट्राइक दिली आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी 11 धावा बनवावे लागतील. पंच देखील सक्त ताकीद करतायत दोन्ही संघांना. आकाश आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. मास्टर माइंड, संगनायक, मास्टर ब्रेन. बॅटची कडा आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय सिनियर आकाशने. फलंदाज झाले बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट. नितेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. नऊ चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येतोय
तिसऱ्या क्रमांकावरती प्रथमेश म्हात्रे येत आहेत. प्रथमेश म्हात्रे आणि प्रमोद ही जोडी आहे. विकेट मिळवली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते डावलपाडा संघ ती विकेट मिळवली आहे नितेश म्हात्रेची. गोलंदाज ज्युनियर आकाशने. धावसंख्या आहे 14. 9 चेंडू आणि 11 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. लाऊड अपील करतायत आणि पंचांनी अपील फेटाळली आहे. येतोय लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव चेंडूवरती. 8 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. मी आधीच म्हटलं की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने होतात तेव्हा तेव्हा ते सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगतात, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतात. 8 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रमोद आहे. नक्की चीअरअप करतायत आमचे लाडके प्रेक्षक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिला आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईज. 7 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. कौतुक करेन ज्युनियर आकाशचं, कारण की अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी करतोय. 12 चेंडू आणि 14 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत 5 चेंडू आणि 5 धावा खर्च करतोय आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. नितेश म्हात्रेला बाद करण्यामध्ये यश आलं होतं. गोलंदाज आकाशला 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. जास्त वेळ होतोय. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण सहकार्य करायचं आहे. अंतिम सामना सुरू आहे. आज पहिला दिवस होता त्यामुळे सामने उशिराने सुरू झाले, परंतु उद्या 4 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की प्रत्येक दिवशी एकूण 12 सामने आहेत. त्यामुळे विनंती आहे उद्या खेळणारे 40+ 4 संघ. फुल टॉस चेंडू आहे. बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पप्पू आणि अप्रतिमा झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का भालबी या संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्वतः संघनायक येतोय या अंतिम षटकामध्ये. या 9 धावा डिफेंड करण्यासाठी सीनियर आकाश. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 6 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रमोद. आकाश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम. आउटस्टँडिंग. हा झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते सोनेने
हा प्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. प्रमोद बॅक टू द पवेलियन. सो मच. 5 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 9 धावांची गरज. न्यू बॅट्समन येतोय विनायक चिकनकर. 5व्या क्रमांकावरती येतोय. वैभव आणि विनायक ही जोडी आहे. सिनियर आकाशने याही सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 5 चेंडू आणि कंपल्सरी बनवायचे धावा 9. स्ट्राइक इनला फलंदाज विनायक ऑन स्ट्राइक. फुलटॉस चेंडू आहे. बॅटच्या आतली कडा. धावबाची संधी आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच. प्रेक्षकांचा हा पैसा वसूल सामना. आजची रात्र प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली आहे. मी आधीच म्हटलंय जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने झालेत तेव्हा ते सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेत. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेत. आणि तसाच सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. भालबी आणि डावलपाडा या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. यावेळी ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. पुन्हा एकदा सोन्या 50-50 होते. थँक्यू सो मच. 3 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. न्यू बॅट्समन येतोय 6व्या क्रमांकावरती. परेश म्हात्रे येत आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय. भालबी संघ कौतुक करेन डावलपाडा संघाचं. ज्याप्रमाणे कमबॅक केलंय. 12 चेंडू आणि 14वर डिफेंड करायच्या होत्या त्या क्षणी ज्युनियर आकाशने अवघ्या 5 धाव्यांचं षटक फेकलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय संघनायक सिनियर आकाश. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्राइक इनला फलंदाज परेश. क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद. परेश बॅक टू द पवेलियन. मच. आकाश हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. जर हॅट्रिक पूर्ण केली तर कल्पेश काठवले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मॅच विनिंग गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका तो बजावतोय.
या सामन्यामध्ये कप्तान चला सिनातान. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज जय म्हात्रे. हॅट्रिक बॉल ऑन अ हॅट्रिक. आकाश शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाले बाद. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे भाल बी या संघाला. आणि पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये डावलपाडा संघाने मच जे स्वप्न पाहिलं होतं डावलपाडा संघाने ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय. कारण की आकाशने यादी सांगितलं की नक्कीच एक स्वप्न होतं नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्याची आणि त्या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल होईल टॉप 4 मध्ये. एक लीगल चेंडू, 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सामना झालाय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे डावलपाडा संघाने. आणि डावलपाडा संघ दाखल होतोय SP ग्रुप चषकाच्या थेट टॉप 4 मध्ये. अभिनंदन डावलपाडा संघ.